हो ऐकू का? ठीक आहे बाळूजी, ऐकूया मग आम्हाला तुमच्या. कार्यक्रम खूप आवडतो बरं सर. बर बर, नक्की नक्की बाळूजी, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. ऐकूया हो. तुमच्या पसंतीचं भीमगीत. फोन केल्याबद्दल धन्यवाद. हॅलो, आपली आवड कार्यक्रम. हा नमस्कार, मी दादाभाऊ तांबे बोलतो, ढवळगाव तालुका श्रीगोंदा इथून. दादाभाऊजी, कार्यक्रमात स्वागत आहे तुमचं. हो खूप लांबून फोन केलात. हो हो, आकाशवाणीची आवडच आहे तेवढी. बर बर, कधीपासून ऐकताय आकाशवाणी? मी साधारण 40 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त दिवस झाले. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. मग आकाशवाणीचे तुम्ही खूप जुने श्रोते आहात. काय सांगाल आकाशवाणीविषयी? हा सर, नुकताच जागतिक रेडिओ दिन आणि व्हॅलेंटाईन दिन होऊन गेलेला आहे. हो हो हो. तर जिवलग आकाशवाणीवर आम्हा श्रोत्यांचं खूप खूप मनापासून प्रेम आहे. नक्कीच नक्कीच. अनेक प्रकारची नाती तिच्याशी जोडली गेलेली आहेत आमची. खरंय खरंय. कधी आईचा वात्सल्य भाव तिच्यातून जाणवतो, तर कधी वडील देतात तसा आधार. गुरु आपल्या शिष्याला ज्ञान करून देतात तशी आकाशवाणी गुरु वाटते. तर कधी मित्रांसोबत मन मोकळ्या मारलेल्या गप्पांसारखी जवळीकता. तर कधी प्रिय सखी म्हणून झुरतो आम्ही तिच्यासाठी. वाह, क्या बात आहे. म्हणूनच एखाद्या दिवशी जर तिला ऐकलं नाही तर तिच्याशिवाय आम्हाला करमत नाही. तर वाह, बेस्ट बेस्ट, म्हणजे बेस्ट. तुमची व्हॅलेंटाईन आकाशवाणी आहे असं म्हणायला हरकत नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि अशी ही सदैव फुलणारी सदाफुली आकाशवाणी आम्हा श्रोत्यांसाठी सदैव फुलत असते, बहरत असते. आमचं एक दुसऱ्यावरती निस्सीमाचं प्रेम आहे. तिनं जरी आम्हाला पाहिलं नसलं आणि आम्हीही तिला कधी जरी पाहिलं नसलं तरी पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले. वा वा, खूप सुंदर. आणि हेच गीत ऐकायचंय सर कार्यक्रमात आज. वा, खूप सुंदर गीत कळवलं. हो, गुपचूप गुपचूप या चित्रपटातलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आहे. येस, नक्कीच, खूप सुंदर गीत आहे. हा हा. चित्रपट पाहिलात का? मी गुपचूप गुपचूप पाहिलाय चित्रपट. आणि विशेष म्हणजे सर, हे जे गाणं आहे ना, हे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्येच रेकॉर्ड होतानाचं दृश्य आहे. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि आता तुम्ही जे गाणं सांगितलं, पाहिले न मी तुला, आता तुम्ही जे काय वर्णन केलं हे सगळं खूप मनाला भावलं, खूप छान वाटलं. तुमच्या ज्या अशा प्रतिक्रिया येतात त्या माध्यमातून आम्हालाही कार्यक्रम करायला हुरूप येतो. नवनवीन कार्यक्रम करताना आम्हालाही आनंद वाटतो. आणि यावेळेस मला एका हिंदी चित्रपटाची आठवण झाली. सिर्फ तुम नावाचा एक चित्रपट आहे. अच्छा, त्यामध्ये तुम्ही पाहिला चित्रपट? नवीन चित्रपट जुनाच आहे तो चित्रपट. नाही पाहिलेला मी. बर, तर त्या चित्रपटामध्ये सुद्धा अभिनेता आणि अभिनेत्री एकमेकाला न पाहता एकमेकांवरती प्रेम करत असतात आणि पत्रांवरतीच त्यांचं प्रेम बहरत जातं, खुलत जातं. आणि शेवटी ते एकमेकांना मिळतात. त्याच पद्धतीचं तुमचं प्रेम आहे असं मला वाटतंय आकाशवाणीवरती. आणि तुमच्या भावना तुम्ही व्यक्त केल्यात. आकाशवाणीवर खरंच खूप भरभरून प्रेम करावं असं वाटतं, कारण आकाशवाणीने खूप काही दिलेलं आहे. संगीत, साहित्य, कला, क्रीडा ह्या विषयाचं ज्ञान अगदी म्हणजे खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मिळालं आणि रोज नवनवीन शिकायला मिळतं तिच्याकडून. नक्कीच नक्कीच नक्की. दादाभाऊ, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. ऐकूया तुमच्या पसंतीचं गुपचूप गुपचूप या चित्रपटातलं हे गीत. फोन केल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. मला पण खूप बरं वाटलं, खूप दिवसानंतर आपल्याशी संवाद झाला. नक्कीच नक्कीच, धन्यवाद. धन्यवाद. हॅलो, आपली आवड कार्यक्रम. हा, आपली आवड. मी पंढरपूर तालुक्यातून रोपळे येथून प्रभाकर यादव आपल्याशी बोलत आहे. प्रभाकरजी, कार्यक्रमात स्वागत आहे तुमचं. काय म्हणता? हा हा, आम्हाला एक गीत ऐकायचं आहे. चित्रपटाचं नाव आहे कडक लक्ष्मी. बर. हा, आणि त्यातील गीताचं बोल आहे, पाहुण्या तो कोण्या गावचं, तुला तिकीट दिलं कोणी ह्या गावचं. बर बर बर, चित्रपट पाहिलात का? हो, बघितला. कसा वाटला चित्रपट? हा, मस्त चित्रपट आहे. बर, आणि आज हे गाणं काय ऐकावं असं वाटलं तुम्हाला? काय नाही, म्हणजे गेल्या वेळेस म्हणजे ते बरेच दिवस झालं ना, गेल्या वेळेस लावलेलं होतं, मग म्हणलं आज ऐकावं. अच्छा, बरं. प्रभाकरजी, काय करता आपण? आम्ही सलूनचा व्यवसाय करतो सर, अधिक शेती. बर बर बर, वा, क्या बात आहे. व्यावसायिक आहात म्हणजे. हा, काल आमचं नेहमी जे गिऱ्हाईक आलेलं होतं, म्हणजे हे गाणं ऐकायचं कारण म्हणजे काल गिऱ्हाईक आलं होतं बाबळगावचं. बर बर. सचिन चव्हाण आणि बापूराव चव्हाण, पण त्यांच्या बरोबर एक दुसरा एक
व्यक्ती आलेली होती. मग मी म्हणले हे कोण, तर म्हणजे आमचे वकील साहेब आहेत म्हणजे, बंधुराजाचे म्हणजे, आणि नवीन वकील साहेब आहेत म्हणजे. त्यांचं नाव आहे सीताराम चव्हाण म्हणजे. हा, त्यामुळे हे गाणं ऐकावं असं वाटलं सर. अच्छा, ठीक आहे प्रभाकरजी, ऐकूया मग तुमच्यासाठी आणि आज सर्व तुमच्या मित्रांसाठी कडक लक्ष्मी या चित्रपटातलं हे गीत. फोन केल्याबद्दल धन्यवाद. हा, धन्यवाद सर. हॅलो, आपली आवड कार्यक्रम. हॅलो, नमस्कार. नमस्कार दादा. कोण बोलताय? मी राजकुमार बिराजदार बोलतोय. गाव सोड्डी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर येथून. राजकुमारजी, कार्यक्रमात स्वागत आहे. बोला, काय म्हणताय? धन्यवाद दादा. तुमच्याशी माझं पहिल्यांदाच मी हॅलोला कॉल केला होता दादा. विनायक दादा तुमच्याशीच बोललो होतो मी त्यावेळी. अरे वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आज पुन्हा तुमच्याशी संवाद होतोय, खूप छान वाटतोय राजकुमारजी. होय ना दादा, खूप दिवसानंतर तुमच्याशी बोलत असा योग मिळून आला. खूप बरं वाटलं दादा. कशी चालली आहे मग शेती तुमची आता? दादा सध्या तर तसं मी बागायतदार आहे, द्राक्ष बागायतदार आहे. बर. आता बागेचं माल उतरायचा आणि ज्वारी काढणे खूप वेगानं चाललंय दादा. शेतीत दादा सुग्गी सुरू झालंय. खूप म्हणजे एक व्यस्त आणि मजेत पण चाललंय दादा. बर. झालं तर सुगीचे दिवस आलेलेच आहेत. हा, सुगीच्या दिवसामध्ये खूप शेतकऱ्यांना कामं असतात आणि त्यामध्ये या कामाचा कंटाळवाने जाण्यासाठी जो विरंगुळा मिळतो ना दादा संध्याकाळचं, जे आकाशवाणीचं कार्यक्रम ऐकताना, अरे बापरे, किती थकून गेलेला माणूस संध्याकाळचा जो आकाशवाणीचा कार्यक्रम ऐकतो ना, त्याला एक ते शब्दामध्ये सांगू शकत नाही दादा. म्हणजे एक हे होऊन जाते, म्हणजे ते तुमचा बरोबर आहे, खरंच आहे. एक मन आनंदित होऊन जातं. नक्कीच. आपण सहज आकाशवाणी ऐकत बसलेलो असताना अचानक जर एखादं आपल्या आवडीचं गाणं लागलं तर माणसाला किती आनंद होतो, हो की नाही? तो परमानंद म्हणायला काय हरकत नाही दादा. म्हणजे तो आनंदच एक वेगळा आहे, जणू तो शब्दांमध्ये सांगू शकत नाही. नक्कीच राजकुमारजी, असंच आज आपण हॅलो आपली आवड हा कार्यक्रम आहे, तर आज कोणतं गीत ऐकायचं आहे तुम्हाला? दादा मला गीत असं ऐकवा की एक सुग्गीच्या शेतामधलं सुग्गी होते, कोणाचं पण गीत ऐकवा, पण एक शेतामधल्या कामासाठी एक गीत लावत. अच्छा, म्हणजे शेतकरी गीत तुम्हाला ऐकायचं आहे? हा, म्हणजे असं यामध्ये सगळं शेतकऱ्याचं कामाचं वर्णन पाहिजे. असं म्हणजे शेतकऱ्याचं सध्याचं दिवस कसं चाललंय ह्या गाण्यामधून व्यक्त व्हायला. अच्छा, मग काळ्या मातीत लावू? हा, चालेल ना दादा. नक्कीच, ऐकूया मग राजकुमार बिराजदारजी. हॅलो, आपली आवड कार्यक्रम. हा, हॅलो आपली आवड. नमस्कार. कोण बोलताय? सुनीता जोशी बोलतीये. सुनीताताई नमस्कार. कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. कुठून बोलताय तुम्ही? मी दाते गणपती, सोलापूर. बर. आणि आकाशवाणी सोलापूर ऐकता का आपण नेहमी? हो, ऐकतं ना, छान वाटतंय. बर, कोणकोणते कार्यक्रम आवडतात तुम्हाला? मला ती काय ते कौटुंबिकच आवडते की डॉक्टरचं आवडतं. मंथन. हा, माझ्या मैत्रिणीचं नाव घेते. बर. जयमाला लक्ष्मी येल्लेटिकर. बर. ते गाणं म्हणले ते माग तुमच्या आकाशवाणीला. बर, वा, क्या बात. आकाशवाणीला भेट झाली म्हणजे तुमची? हो, मी नाही, ती आली ती. बर. छान वाटलं सुनीताजी तुमच्याशी बोलून. आज कोणतं गीत ऐकू मग? आमचे नाथ सांगते बघा, गणपतीचं सांग. ओंकार स्वरूप ऐकायचंय? हा, ते ऐकायचंय. बर. ठीक आहे सुनीताजी, ऐकूया मग तुमच्या पसंतीचं. गणेश जयंती होती काल, त्यानिमित्तानं तुम्हाला ऐकायचं असेल, हो की नाही? हो. ठीक आहे, ऐकूया नक्की. बरं तर श्रोते हो, याबरोबरच हॅलो आपली आवड हा फोन इन कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आमच्या प्रतिबिंब या कार्यक्रमात. तेव्हा मी आपला रेडिओ मित्र विनायक दुधगी तुमची रजा घेतोय. नमस्कार.